नमस्कार. मी अनिरुद्ध ढगे. बऱ्याच दिवसानंतर असा जवळून व्हिडिओ शूट करतो आहे. त्याच्यामुळं कॅमेरा पण स्टँड जे आहे ते हरवलेलं आहे आणि माईकसुद्धा आपला सापडत नाही. तरी आवाज आणि पिक्चर क्वालिटीत काय जरा 19-20 असेल तर तेवढं ॲडजस्ट करून घ्या. तर व्हिडिओचा विषय असा आहे की एकतर क्रिकेट जगताबद्दल बरेच जणांचं म्हणणं आहे, जे थोडं रास्त पण आहे, की मुठभर बाबा 1-2 डझन देश हार्डली ह्या खेळाला खेळतात सिरियसली. त्यात परत टेस्ट क्रिकेट तर त्यात पण गिनेचुने लोकच बघतात आणि त्यात पण आफ्रिकेचं क्रिकेट ज्या फायनलमध्ये भारताचा संघ देखील नाही, अशा स्पर्धेच्या कसोटीच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका जिंकलं म्हणून व्हिडिओ बनवणं एवढं त्याच्यात काय विशेष आहे असं तुम्हाला वाटू शकतं. पण मागच्या वर्षी पण मी एक व्हिडिओ बनवला होता 1-1.5 वर्षापूर्वी. त्यात म्हणलं होतं की काही व्हिडिओ जे आहेत ते कुठल्याही व्ह्यूजचा वगैरे विचार न करता स्वांत सुखाय स्वतःचा एक बाबा जे एक्सप्रेस करायचं होतं ते मनमोकळं करण्यासाठी टाकायचे असतात आणि एक प्रकारे ते रेकॉर्ड पण राहतं. बऱ्याचशा गोष्टी ज्या डोक्यात असतात त्या नंतर स्वतःच आपण विसरून जातो, तर त्या ऑन रेकॉर्ड राहण्यासाठी पण एक प्रकारची मदत होते. तशाच प्रकारचा हा एक व्हिडिओ आहे. तर ह्याच्यात पॉईंट वगैरे फारसे काय काढलेले नाहीत, कारण विषय असा आहे की भारताची टीम फायनलला जरी नसली तरी बऱ्याच जणांना जो साहजिक आनंद होतो की बऱ्याच वर्षापासून धडपडणारा एखादा व्यक्ती किंवा टीम असेल, जसं मी म्हणतो, त्यांना यश मिळालं की. तसंच काल भारतात पण बऱ्यापैकी ट्रेंडिंग होतं तेंबा बावमा, दक्षिण आफ्रिकाची क्रिकेट टीम. तर त्याच्यामुळे एक थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. तुम्ही क्रिकेट चाहते असाल किंवा नसाल, दक्षिण आफ्रिकेसाठी हा विषय महत्त्वाचा काय आहे, हा विजय, आणि काय पार्श्वभूमी आहे त्यांचं, जे बॅडलक असतं म्हणतात ते 1992 पासूनचं. आपण सगळ्यात प्रश्नाची तुम्हाला इथं उत्तरं मिळतील की काय ह्या विजयामागची पार्श्वभूमी आहे आणि हा आफ्रिकेसाठीच नाही तर पूर्ण क्रिकेटसाठी महत्त्वाचा विजय का बरं आहे. तर त्याआधी थोडीशी एक आठवण करून देतो की 2022 साली भारताची टीम कोहलीच्या कॅप्टन्सीखाली साऊथ आफ्रिकेमध्ये टेस्ट सिरीज खेळायला गेली होती. ती कोहलीची शेवटची टेस्ट सिरीज ठरली टेस्ट कॅप्टन म्हणून. तर आत्तापर्यंत भारताने ज्या देशात एकसुद्धा कसोटी मालिका जिंकलेली नाही असा दक्षिण आफ्रिका एकमेव देश आहे. त्याच्यामुळं त्याला दरवेळेस तो दौरा आला की फायनल फ्रंटियर नावाची एक जाहिरात केली जाते. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो की कारण दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं हे ऑस्ट्रेलिया सोडलं तर माझ्या माहितीप्रमाणे कोणालाच आत्तापर्यंत जमलेलं नाही, मॉडर्न एरामध्ये तरी कमीत कमी 1991च्या पुनरागमनानंतर. तर त्या दौऱ्यामध्ये पहिलीच कसोटी भारतानं जिंकली होती. 3 मॅचच्या सिरीजमधली 1-0 भारत पुढं होता. त्याच्यामुळं राहिलेल्या 2 मॅचपैकी एखादी जरी मॅच जिंकली असती आणि एखादी ड्रॉ किंवा एखादी हरली असती तरी आता फायनली आपण हा फायनल फ्रंटियर जो अभेद्य राहिला इतके वर्ष तो भेदणार असं सगळ्या भारतीय क्रिकेट चाहत्याचा मूड होता. पण अभूतपूर्व असं कमबॅक करत दक्षिण आफ्रिकेतनं ती सिरीज 2-1 अशी जिंकली. त्यावेळेस तरी समजा थोडेफार नामांकित प्लेयर होते त्या संघामध्ये, पण कीगन पीटरसन नावाचा एक नौखा बॅट्समन त्यांनी नाकीनऊ आणले होते टीमच्या आणि शेवटी ह्या निकालामुळं कोहलीला आपली टेस्टमधली कॅप्टन्सी सोडावी लागली होती. त्यावेळेस एक पोस्ट लिहिली होती मी की प्रोटिया इज द फ्लॉवर दॅट ब्लूम्स आफ्टर फायर. दक्षिण आफ्रिका संघाचं नाव जसं भारताच्या टीमला जसं ते मेन इन ब्लू म्हणतात तसं त्यांना प्रोटियाज म्हणतात. हे फुलाचं नाव आहे, त्यांचं राष्ट्रीय फूल देखील म्हणलं जातं. त्या फुलाची खासियत अशी आहे की ते आग लागून गेल्यानंतर बाकी ज्यावेळेस वनस्पती किंवा फुलं वगैरे जळून जातात त्या वातावरणात प्रोटियाला उलटं बहर येतो, ते बहरून येतात प्रोटियाची फुलं. तर माझ्या त्यावेळेसचा पोस्टचा मेन फोकस असा होता की आता जी काही ॲडव्हर्सिटी आहे ती निघून गेलेली आहे, कारण ते कमबॅकची फेज होती. साऊथ आफ्रिकन क्रिकेट टीमचे बरेच दिग्गज लोक टीमच्या बाहेर वगैरे गेलेले होते. तर अशा फायर लागून गेल्यानंतर आता प्रोटियाच्या फुलांचा बहर दिसू लागेल, म्हणजे बाबा अच्छे दिन येतील थोडक्यात.
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला, असा एक त्याच्यात आशावाद व्यक्त केला होता. आणि तो प्रत्यक्षात लवकरच आला असता, कारण वर्ल्ड कपच्या 50 ओव्हरच्या सेमीफायनलपर्यंत टीम गेलीच होते दरवेळेससारखी. त्याच्यानंतर भारतासोबत T20च्या फायनलमध्ये जी 5 ओव्हरमध्ये फक्त 30 रन पाहिजे असताना हाराकिरी करून हारली. त्याच्यामुळं थोडक्यात त्यांची ग्लोरी त्यावेळेस मिस झाली. तर ते भाकीत केल्यापासून साधारण एक 2-3 वर्षामध्येच काल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आफ्रिकेनं जिंकून ही प्रोटियाची फुलं कशी फुलत आहेत ते भाकीत एकदम सत्यात उतरवलं. आता थोडंसं ही टेस्ट चॅम्पियनशिपचा फॉर्मॅट काय होता त्याच्याबद्दल सांगतो. 2023 ते 25 म्हणजे आता टेस्ट जी आहे त्यात बरेचसे दर्शक कमी झाले होते पारंपरिक. यापूर्वी पण टेस्ट चॅम्पियनशिप असायची, पण ती ICCच्या फॉर्मल आत्ता जसं स्वरूप आहे त्या फॉर्मॅटमध्ये नसायची. कारण ग्रॅम स्मिथनं आफ्रिकेला यापूर्वी काल जशी गदा दिलेली बघितली असेल तुम्ही बहुमाला जिंकल्यावर, तशी गदा मिळून दिलेली आहे. पण त्यावेळेस ते ICCच्या फ्रेममध्ये नव्हतं. ज्याला जसं वन डेचा वर्ल्ड कप असतो आणि T20चा वर्ल्ड कप असतो, तसं टेस्टचं जेतेपद म्हणून ही तिसरी सायकल होती 2023 ते 25. तर ह्याच्यामध्ये फॉर्मॅट साधारण असा असतो की तुम्ही किती जरी कसोटी सामने खेळलात तरी तुमचं विनिंग पर्सेंटेज किती आहे, तुम्ही सिरीज किती जिंकलात याला जास्त महत्त्व दिलं जातं. त्याच्यामुळं ऑस्ट्रेलियाने जिथं 20 सामने खेळले तिथं आफ्रिकेने फक्त 12 ते 13 सामने खेळले होते. मी काल फेसबुक पोस्टमध्ये पण लिहिलं होतं की सध्या बिग 3 ह्या मुठभर जे देश क्रिकेट खेळतात सिरियसली, त्यात पण बिग 3 सगळं कंट्रोल करतात. पहिलं साहजिकच आहे भारत आहे, त्याच्यानंतर दुसरी टीम आहे ऑस्ट्रेलिया आणि तिसरी इंग्लंड. ह्या लोकांना अक्षरशः म्हणजे मनमर्जी इंग्लंडने तर जवळपास मला वाटतं 25 कसोटी खेळ असतील या 2 वर्षामध्ये. भारताने आणि ऑस्ट्रेलियाने पण बऱ्याचशा कसोटी खेळल्यात. जरी क्रायटेरियामध्ये संख्येला महत्त्व नसलं तरी तुम्हाला ज्या प्रकारचा सराव मिळतो तो महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं आफ्रिकेला फक्त 12च कसोटी सामने खेळायला मिळाले आणि त्यांच्या वाट्याला जे सामने आले ते जिंकून त्यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला. पण मग बऱ्याच लोकांनी त्यांना टोमणे मारताना मायकल वॉनसारखे खेळाडू दे आर ॲक्च्युली हिअर आफ्टर बीटिंग नोबडी असं त्याचं स्टेटमेंट होतं ॲरोगंटली. तसंच बऱ्याच लोकांचं हे तथाकथित क्रिकेट तज्ज्ञाचं म्हणणं होतं, कारण बाबा भारत फायनलला आला नाही त्याच्यामुळं म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया ही 2च टीम भोवती बऱ्याच जणांचं तांत्रिक ज्ञान फिरतं की बाबा ही 2 टीम आल्या तरच खरी स्पर्धा आहे, नाहीतर स्पर्धा होऊ शकत नाही, अशी धारणा असते बऱ्याच लोकांची, भाबडी धारणा. त्या लोकांचं पण म्हणणं होतं की ही आफ्रिकेची टीम चुकून आली, आता ही फॉर्मॅलिटीज आहे, ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करून दिलं पाहिजे. परंतु ते तसं नसतं. आता ते तुम्हाला वाटेल जिंकल्यानंतर म्हणताय, पण तसं नाही आहे. माझ्या आवडती टीमबद्दल मी कायम इटर्नल ऑप्टिमिस्टिकच असतो. ह्याचं कारण असं आहे की ऑस्ट्रेलियासोबत ज्या त्वेषानं खेळून उठतात दक्षिण आफ्रिकेचे प्लेयर, ह्याला 2018ची तुम्हाला सँडपेपरचं प्रकरण माहीत असेल, खूप गाजलेली सिरीज होती. त्या सिरीजमध्ये पण मार्करमने म्हणजे छान बॅटिंग केली होती. सँडपेपर घडलं त्या कसोटीमध्ये पण, आणि शेवटी बेजार होऊन डिव्हिलियर्स आणि मार्करमच्या बॅटिंगमुळं तो सँडपेपर त्यांना काढावा लागला होता, सँडपेपर अस्त्र ऑस्ट्रेलियाला. तर त्या ह्याच्यामध्ये पण रबाडा जो आहे तो खास करून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदम फायरअप होऊन उठतो एकदम त्वेषाने. त्या सिरीजमध्ये मला आठवते शर्टाची त्याची बाही फक्त अशी ब्रश झाली होती. मला वाटतं स्टीव्ह स्मिथच होता समोरचा खेळाडू त्याच्याविरुद्ध सेलिब्रेशन करताना. तर त्यावेळेस त्याच्यावर म्हणजे मॅचचं सस्पेन्शन, त्याला 2 सामन्यातून निलंबित करा, अशा प्रकारची पक्षपाती कारवाई त्यावेळेस होण्याची परिस्थिती ओढवली होती. तर इतकं म्हणजे हाय स्पिरिटमध्ये खूप त्वेषाने हा खेळ खेळला जातो. आणि मार्करमचं रबाडाचं बाउमाचं आपण पुढं स्पेसिफिक बघूच या. पण आता ह्या कसोटीला ज्यावेळेस दोन्ही टीम समोरासमोर उभारल्या त्यावेळेस साहजिकच आहे की ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेची लाईनअप जर बघितली तर ऑस्ट्रेलियाकडं 300पेक्षा जास्त विकेट घेणारे 3 बॉलर होते आणि 500पेक्षा जास्त विकेट घेणारा नाथन लॉयन हा एक बॉलर, म्हणजे 4 जण असे दिग्गज होते जबरदस्त खतरनाकवाले. त्याच्यानंतर बॅट्समनमध्ये म्हणलं तर उस्मान ख्वाजा, लॅबुशेन, स्मिथ सगळ्यात म्हणजे कर्दनकाळ. आणि हे सगळं संपल्यावर शेवटी कोण कधी तडाखा दिला असा त्याचा भरोसा नाही. असे हेड आहे, कॅरी आहे, म्हणजे जवळपास 11च्या 11 जण त्यांचे
बॅटिंग करतात असं म्हणलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. आणि ह्यांच्यासमोर कोण होते आफ्रिकेचे खेळाडू, तर रबाडा सोडलं तर कोणी त्यांच्याकडे तसा सुपरस्टार खेळाडू नव्हता. पण तरीसुद्धा खेळामध्ये काय जरतरला किंवा अशा स्टॅट्सला फार काय महत्त्व नसतं. जो ऑन दॅट डे बेस्ट खेळतो तो जिंकतो. तर ह्या कसोटीचं ज्यावेळेस टॉस झाला त्यावेळेस आपलं संजय बांगर होता, बाकीचे बरेचसे कॉमेंटेटर होते, त्यांचं म्हणणं होतं की स्कोअरबोर्ड प्रेशर क्रिएट करण्यासाठी जो टॉस जिंकल त्यांनी बॅटिंगच घेतली पाहिजे. पण त्यावेळेस बाउमाने टॉस जिंकला आणि त्यांनी बॉलिंग घेतली. थोडं वातावरण ढगाळ होतं, पण फायनलमध्ये साहजिकच आहे, आपल्याला माहिती आहे की त्यात पण खास करून कसोटीत चौथ्या डावात खेळायची कोणाचीच इच्छा नसते. त्याच्यामुळं जो टॉस जिंकतो खास करून महत्त्वाच्या सामन्यात तो कधीही बॅटिंग घ्यायला प्रिफर करतो. पण बाउमाने ते धाडस केलं आणि मॅच सुरुवात झाल्या पहिल्या 30-40 रनमध्ये 4 विकेट पडल्या ऑस्ट्रेलियाच्या. आणि अशा प्रकारे रबाडानं पहिल्यांदा खरी तर आशा दाखवली की बाबा जो निकाल तुम्ही सर्वांनी गृहीत धरलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या विपरीतसुद्धा निकाल लागू शकतो, ही जाणीव कोणी करून देण्याचं काम केलं तर ते केलं रबाडाने. तर रबाडाने ज्या 5 घेतली, 5 विकेट घेतल्या पहिल्या डावामध्ये. त्याच्या आधी एक स्टॅट आलं होतं की बाबा 95% वेळेस ज्यावेळेस रबाडा 5 घेतो कसोटीमध्ये त्यावेळेस त्याचा संघ जिंकतो. आता ह्या स्टॅटला तसा काय बघितलं तर सेपरेटली अर्थ नाही आहे, पण रबाडाने 5 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव 212 रनमध्ये आटोपला. 212 हा आकडा बघितल्यावर कटुस्मृती थोड्या जागा झाल्या, कारण 1999ची जी सेमीफायनल होती टाय स्कोअरमुळे हे झालेली, त्यावेळेस असाच 212-213 स्कोअर होता. त्याच्यामुळे ते माझ्या मनात, आता तुम्हाला कोणाला फ्लॅशबॅक झाला असेल किंवा नाही माहीत नाही, तर तो प्रसंग डोळ्यासमोर आला. त्याच्यानंतर वाटलं की बाबा हे रबाडाने रिअलिस्टिक चान्स निर्माण केला आहे. पण ढगाळ वातावरण प्रचंड दुसऱ्या दिवशी सुद्धा पूर्ण कंटिन्यू होतं. पहिल्या दिवशी 14 विकेट पडल्या, दुसऱ्या दिवशी पण 14 विकेट पडल्या आणि अवघ्या 138 रनमध्ये समथिंग आफ्रिकेचा डाव गुंडाळला. त्याच्यामुळं आता परत सगळ्या लोकांनी उचल खाल्ली की बघा आम्ही म्हणत होतो एवढं 212 रनच्या समोरसुद्धा त्यांना 150 रन करता आले नाहीत, अशी परिस्थिती होती. त्यावेळेस पण मी मित्राला बोलताना म्हणलं की अजून काय सांगता येत नाही, कारण लॉर्ड्सचं पिच आहे आणि आजकाल कसोट्या 5 दिवसापर्यंत टिकत नाही, वातावरण पण बदलत राहतं, त्याच्यामुळं वाट बघायला हरकत नाही. त्याच्या दुसऱ्या डावामध्ये मला ह्या टीममध्ये सगळ्यात जास्त राग आला तो म्हणजे लुंगी नगिडीला घेतल्यामुळं, कारण तो नवीन त्याची कारकीर्द सुरू झाल्यावर ज्या फॉर्ममध्ये होता, जो त्याच्यात जोश होता, स्पीड होती, ती इंजरी म्हणा किंवा बाकीच्या कारणामुळे एकदम फुस झाली, पंक्चर झाली. त्याची स्पीड पण एकदम अशी मिडिऑकर वाटते मला बऱ्याचदा, आणि त्याचं हे पण नाही असं रबाडामध्ये जो त्वेष दिसतो तो त्याच्यामध्ये दिसून येत नाही बऱ्याचदा. पहिल्या डावामध्ये तर त्यांनी काही छाप पाडली नाही, पण दुसऱ्या डावामध्ये मात्र त्यांनी सगळे पापं धुवून काढले स्वतःचे. 3 विकेट ज्या घेतल्या त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची कलाटणी देणारी विकेट म्हणजे स्टीव्ह स्मिथची. मला वाटतं की तिथून खऱ्या अर्थानं मॅच फिरली असं म्हणायला हरकत नाही. तर त्याच्यानंतर जवळपास 70-75 रनवर 7-8 विकेट पडल्या होत्या ऑस्ट्रेलियाच्या, आणि आता वाटलं की बाबा 150च्या आत फक्त टार्गेट मिळेल साऊथ आफ्रिकेला आणि आरामात ते जिंकतील. पण स्टार्कनी शेवटच्या विकेटला इतकी भागीदारी केली, मोर दॅन 50+ रन, आणि स्वतः देखील 50 केली. हे सांगायचं तात्पर्य आहे असं आहे की इतका म्हणजे चढ उतारवाला आणि टॉपसी-टर्वी हा सामना झाला, अंतिम सामना, की प्रत्येक सेशन गणिक आता वाटत होतं की आता सामन्याचं पारडं फिरलं आहे. त्याच्यामुळे इट वॉज इवन कॉन्टेस्ट. त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे जे होरा होता की ही एकतर्फी फायनल होईल, तसा काय प्रकार झाला नाही. आणि शेवटी वैतागून तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण कमी होऊन सूर्य निघाल्यामुळं खेळपट्टीत पण फरक पडला, त्याचा देखील परिणाम दिसून आला असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. आणि ऑस्ट्रेलियाने त्यावेळेस मी कुठंतरी प्रवासात होतो, मला वाटलं होतं की साधारण एक तिसरा दिवस संपला त्यावेळेस 218ची त्यांची लीड झाली होती, 2च विकेट शिल्लक होत्या, तर एक 125 ते 230 वगैरे टार्गेट मिळेल. पण ज्यावेळेस मी स्कोअर बघितला आणि 282चं टार्गेट दिसलं,
त्यावेळेस मी पण शॉक झालो. मनात माझा पण विश्वास कुठंतरी डगमगला की आफ्रिकेचा जो अनंत काळापासूनचा वेट चालू आहे, अनंत काळाची प्रतीक्षा आहे, ती अजून परत एकदा वाढते का काय. पण त्या दिवशी चौथ्या डाव सुरू झाल्यानंतर मार्करम जो पहिल्याच ओव्हरमध्ये 0वर बोल्ड झाला होता, त्याने जो पॉझिटिव्ह इंटेंट दाखवला बॅटिंगमध्ये, त्याच्यावरून बाबा जरा आशावाद वाटला की बऱ्यापैकी हा निकाल आपल्याला जो पाहिजे तसा लागू शकतो. तर आता एक प्लेयर ह्याच्यामध्ये जो स्टार झाला त्याचं थोडक्यात बोलतो आणि मग पार्श्वभूमी सांगतो की हा निकाल महत्त्वाचा का होता. तर मार्करमचा विषय निघाला तर मार्करम हा एकमेव कॅप्टन होता म्हणजे आफ्रिकेला वर्ल्ड कप जिंकून देणारा. आता क्रोनीनी 1998 साली चॅम्पियन्स ट्रॉफी, जी पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी होती, त्यावेळेस त्याला मिनी वर्ल्ड कप म्हणलं जायचं, तो वेस्ट इंडिज विरुद्ध फायनल जिंकून दिला होता. पण तो खऱ्या अर्थाने ICC ट्रॉफी जरी असली तरी ही चॅम्पियन्स ट्रॉफी वगैरे ह्या ट्रॉफीला वर्ल्ड कप किंवा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतकं ह्या मानाने तितकं काही महत्त्व मला वाटत नाही. तर मार्करमनी अंडर-19 वर्ल्ड कप त्याच्या कॅप्टन्सीमध्ये जिंकून दिला होता 2014ला आणि त्याच्या टीममध्ये आत्ताचा कॅगिसो रबाडा आणि रिझर्वमध्ये असलेला कॉर्बिन बॉश ही तिघं लोक त्या विनिंग टीममध्ये सुद्धा होते 2014च्या. तर मार्करमनी त्या फायनलला पण एकदम सुंदर खेळी केली होती आणि फार स्टायलिश बॅट्समन म्हणून ओळखला जातो. 2018ला कोहलीने स्वतः ट्रीट केलं होतं, इट्स अ डिलाईट टू वॉच एडन मार्करम बॅट. म्हणजे स्वतः कोहली एखाद्यासाठी खास असं ट्विट करतो आहे म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यावरून त्याचं शैली किंवा त्याचा क्लास कळून येईल. पण मी जसं पोस्टमध्ये पण माझं लिहिलं होतं की हुशार आहे पण अभ्यास करत नाही, अशा गटातले खूप विद्यार्थी असतात आपल्या वर्गात, त्या प्रकारचा मार्करम होता. 30-35 रन एकदम इतक्या स्टाईलनं आणि इझिली काढणार पाहिल्या की आता वाटावं 150-200 करतो आहे की काय. आणि एकदम सिम्पल कॅज्युअल पद्धतीनं विकेट देऊन जाणार आणि मग तेच म्हणजे त्याचं आता टेक ऑफ करेल मग टेक ऑफ करेल वाटता त्याचं करिअरने पाहिजे तशी झेप, म्हणजे लिडिंग बॅटर जे आहेत जगप्रसिद्ध क्रिकेट जगतातले, त्याचं नाव कधी फारसं आलं नाही. पण 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस साऊथ आफ्रिकेत आपल्या IPL सारखी SA-20 नावाची स्पर्धा सुरू झाली होती, त्यावेळेस फायनलमध्ये त्यांनी सनरायझर ईस्टर्न केप नावाची एक टीम होती, त्यांचा तो कॅप्टन होता आणि त्यांनी त्याच्यात शतक केलं होतं 2020च्या फायनलमध्ये आणि ट्रॉफी जिंकून दिली होती. त्याच्यामुळं असं म्हणलं जायचं जोपर्यंत तो आपल्यासोबतची फायनल T20ची हारला नाही भारतासोबतची, की मार्करम हा असा कॅप्टन आहे जो फायनलला आल्यावर कधीच हारत नाही. कारण अंडर-19 वर्ल्ड कपचा विजय होता, हा त्याच्या SA-20मधला विजय होता. पण आपल्यासोबत भारतासोबत झालेल्या 2020 फायनलमध्ये मात्र त्याला निराशा पदरी पडली होती. तर मार्करमनी पहिल्या डावातलंच नाही तर अख्ख्या त्याच्या कारकिर्दीचं जे काय त्याचे धब्बे होते, त्याचं काय म्हणतात त्याच्यात ते आरोप होते, प्रत्यारोप होते की बाबा हा व्हाईट कोटा प्लेयर आहे, ह्याची जागा फिक्स आहे, याला कोणीच काढू शकत नाही, अख्ख्या कारकिर्दीचं पाप त्यांनी धुवून काढलं एका खेळाने असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. मार्करमचा ॲव्हरेज ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ॲव्हरेज 60+ आहे. त्याच्यावरून त्याचा दर्जा लक्षात येऊ शकतो. एखाद्या खेळाडूचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एवढा ॲव्हरेज असणं म्हणजे इटसेल्फ इज अ स्टेटमेंट. तर लॉर्ड्सवर आत्तापर्यंत सगळ्यात जास्त चेस झालेला हा दुसरा स्कोर होता 282. आत्तापर्यंत कोणीच म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त स्कोर फक्त एकदा चेस झाला होता. त्याच्यामुळं जरी सूर्य निघाला होता, ग्राउंड फेवरेबल झालं होतं, सगळं जरी खरं असलं तरी कुठल्याही ग्राउंडवर मी तर म्हणतो जगातल्या चौथ्या डावात 282 रन काढणं ही फार अवघड गोष्ट आहे, जी काल आफ्रिका खास करून चेस करतानाच मोठे मिशॅप झालेले आहेत त्यांच्या बाबतीत मात्र ह्यावेळेस ही चेस करताना जी कायम भीती असते ती दिसून आली नाही. भले त्यांनी ते 434चा वर्ल्ड रेकॉर्ड चेस केला असेल पण ती काय ICC टॉर्नामेंट नव्हती. तर मार्करमचा विषय चालू होता. मार्करमनी चौथ्या डावात आत्तापर्यंत मला वाटतं 3-4 शतकं केली होती आणि त्याच्यापेक्षा जास्त फक्त ग्रॅम स्मिथनीच आफ्रिकेतर्फे चौथ्या डावात जास्त शतकं केली आहेत. चौथ्या डावात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लॉर्ड्सवर, ती पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध, आणि तिथं शतक ठोकणं म्हणजे ही एकच
पूर्ण त्याच्या कारकिर्दीत त्यानं पुढं आता काय केलं जरी नाही तरी त्याने आता जरी रिटायरमेंट घेतली तरी आयुष्यभर त्याचं ही जमापुंजी त्याचे हा बायोडाटा त्याचा कामी येऊ शकतो. इतकी मोठी ही अचिव्हमेंट होती मार्करमची. आणि ह्यासोबत त्यांनी चांगलं म्हणजे एक दोन विकेट पण घेतलेले आहेत बॉलिंग टाकून. पहिल्या डावात मला वाटतं स्मिथला त्यांनीच पार्ट टायमर म्हणून बॉलर म्हणून येऊन त्याची विकेट घेतली होती. त्याच्यामुळं बॅटिंगच्या व्यतिरिक्त देखील त्याचं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच आहे. तर तो आत्ता फक्त 30 वर्षाचा आहे, त्याच्यामुळं भविष्यात 4-5 वर्ष अजून त्याचा खेळ बघायला मिळेल अशी आशा आहे. त्याच्यानंतर रबाडाचं आपलं चालू होतं बोलणं की रबाडा आता बाउमा आणि मार्करमच्या ह्याच्यात जरा झाकोळला गेला काल, पण रबाडाच पहिला माणूस होता याच्यात म्हणजे यांनी इम्पॅक्ट केला गेमवर. तर तुम्हाला लक्षात असेल नसेल ड्रग्सचा विषय झाल्यामुळं IPL त्याला मध्ये सोडून जावं लागलं होतं. या पार्श्वभूमीवर तो फायनल खेळणार का नाही ह्याच्यावर पण डाऊट होता. आणि ज्यावेळेस लोकांना कळालं की हे तो डाऊटफुल आहे त्यावेळेस साऊथ आफ्रिकेच्या लोकांनी स्वतःच डिक्लेअर करून टाकलं की रबाडा नाही तर अजिबात मॅच बघण्यात काही अर्थ नाही. इतकं त्याचं महत्त्व आहे टीममध्ये. सध्या माझ्या माहितीप्रमाणे बुमरानंतर सर्वात जास्त चांगला स्ट्राईक रेट किंवा ॲव्हरेज बॉलिंगमध्ये असलेला रबाडा हाच बॉलर आहे. तो पण असंच माझ्या माहितीप्रमाणे 31 वर्षाचा आहे. त्याच्यामुळे रबाडा मार्करम ही जोडी भविष्यात पण आपल्याला बघायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे 330 विकेट रबाडाने क्रॉस करून ॲलन डोनाल्डच्या विकेटचा आकडा देखील क्रॉस केलेला आहे ह्या कसोटीमध्ये. ही देखील एक मोठी अचिव्हमेंट आहे. तो ज्यावेळेस नवीन आला होता, पोरगेला होता 19 वर्षाचा 2015च्या आसपास, त्यावेळेस धोनी ऐनभरात असताना त्यांनी मला आठवते मी त्यावेळेस पोस्ट पण टाकली होती की असं माफक टार्गेट होतं 11-12 रन एका ओव्हरमध्ये. तर त्यावेळेस त्यांनी धोनीलासुद्धा ते टार्गेट पूर्ण करू दिलं नव्हतं. त्यावेळेसपासूनच रबाडाची चमक दिसून आली होती आणि होपफुली तो बाकीच्या स्टार खेळाडूसारखा अकाली रिटायरमेंट काय घेणार नाही आणि खेळत राहील. आणि शेवटी अर्थात तेंबा द डॉन, ज्याच्या हाईटमुळं, ज्याच्या दिसण्यामुळं, रंगामुळं बरीचशी त्याची थट्टा केली गेली. मी देखील स्वतः पोस्ट टाकलेल्या आहेत, थट्टा करणाऱ्या नाही, पण 2020मध्ये तो अजिबातच फिट नाही हे माझं मत होतं. ते आजही आहे. आणि ह्याच कारणामुळं म्हणजे स्वतः देशाच्या टीमचा कॅप्टन असूनसुद्धा म्हणजे आपल्या IPL सारखी त्यांची जी स्पर्धा आहे SA20 त्याच्यात कोणीसुद्धा लिलावामध्ये त्याला घेतलं नव्हतं. दुसऱ्या देशामध्ये पाकिस्तानमध्ये बाबर आझमला घेतलं नाही किंवा भारताच्या कॅप्टनला घेतलं नाही तर किती म्हणजे ह्युमिलिएटिंग वाटू शकते याची कल्पना तुम्ही करू शकता. अशी परिस्थिती त्याच्यावर आली होती. आणि पण तेंबाचं माझं म्हणणं होतं की मी पूर्वी पण त्याच्यावर लिहिलं होतं की 10 वर्षापूर्वी तो कृष्णवर्णीय खेळाडू जो शतक करणारा दक्षिण आफ्रिकेतर्फे असा पहिला खेळाडू ठरला होता. कारण वर्णभेदाच्या उल्लेखाशिवाय दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या आपण चर्चा करू शकत नाही. तर यामध्ये एक अलिखित नियम असा असायचा की कृष्णवर्णीय लोकांनी फक्त बॉलरच व्हायचं, त्यात पण फास्ट बॉलर, आणि बॅट्समन जे असायचे ते सर्व व्हाईट बॅट्समन असायचे. त्याच्यामुळं तुम्हाला नाव सांगा म्हणलं तर कृष्णवर्णीय साऊथ आफ्रिकन स्टार बॅट्समन किंवा स्टार नाही साधाही बॅट्समन ठीकठाकवाला पण विचारलं तर सहजासहजी आठवणार नाही. त्याचं हे कारण आहे. आणि तोच तेंबा 2023च्या आसपास टेस्टचा कॅप्टन झाला आणि कॅप्टन्सी त्याची खूप चांगले निर्णय. आता टेस्ट मॅच बघताना पण त्याने जे फिल्डिंग चेंज वगैरे केले स्मिथची विकेट घेण्यापूर्वी वगैरे, त्याच्यात म्हणजे त्याची चमक दिसून येते कायम. फिल्डिंग तर ऑफकोर्स आफ्रिके म्हणल्यावर जॉन्टी रोड्सचा वारसा आहे, फिल्डिंगचा काही विषयच नाही दक्षिण आफ्रिकेचा. पण बाउमाचं एक आहे की तो म्हणजे काय ते साधा वळा म्हणा किंवा मोकळा ढाकळा आहे. त्याला असं पॉलिटिकली करेक्ट बोलायचं तो भानगडीत पडत नाही. जसं की ह्या कसोटी सुरू होण्यापूर्वी त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता एका पत्रकाराने आणि त्याला विचारलं की तुमचे जिंकण्याचे काय बाबा तुम्हाला चान्सेस वाटतात. तर कुठलाही कॅप्टन म्हणेल की बाबा आमची टीम नवी आहे तरी आमच्याकडे खूप टॅलेंट आहे, मला खात्री आहे आम्ही नक्कीच जिंकू वगैरे. पण तेंबाने असं काही न सांगता मला वाटतं की आमचा 50-50 चान्स आहे असं सरळ त्याने बोलून मोकळा झाला. म्हणजे टीमच्या मोरलवर काय फरक पडेल वगैरे तसलं काय पॉलिटिकली करेक्ट बोलायचं तो भानगडीत पडत नाही. ह्यापूर्वी पण वन डेच्या वर्ल्ड कपमध्ये मला वाटतं सेमीफायनल होती ऑस्ट्रेलियासोबत, त्याला अशीच हॅमस्ट्रिंग इंजरी झाली होती. त्याला विचारलं होतं की तू फिट आहे का. आता त्याने सांगणं अपेक्षित होतं दुसरं कोणी असता तर की बाबा हो मी फिट आहे आणि मी खेळायला तयार आहे. तर त्यावेळेस पण तेंबा म्हणला की मी काय पूर्ण फिट नाही
पण खेळण्यापुरता फिट झालेलो आहे. अशा प्रकारचं म्हणजे टेंबा शेठचा स्वभाव आहे. तर पहिल्या डावामध्ये 30 बॉल 0 रनवर तो खेळत होता आणि त्यावेळेस ज्याने 31व्या बॉलवर ज्यावेळेस रन काढून खातं उघडलं त्यावेळेस अख्खा स्टेडियमने त्याला उठून अभिवादन केलं. म्हणजे तो आणि आता पण काय बरेचसे टेंबाच्या नावानं ट्रॉल करण्यासाठी जे पेज निघाले होते ते त्याचे आता फॅन पेज झालेत मागच्या 2-4 दिवसापासून. पहिल्या डावात त्याने रन जरी जास्त केले नसले तरी पॉझिटिव्ह इंटेंटने जो टिकून राहिला खेळपट्टीवर त्याचा खूप फरक पडला आणि दुसऱ्या डावात खास करून त्यानं जे केलं ते कमाल होतं. आल्या आल्या त्याला हॅमस्ट्रिंग इंजरी झाली. अक्षरशः एका पायावर तो खेळला. त्याला अजिबात म्हणजे चालणंसुद्धा मुश्किल होतं. त्यावेळेस त्यांनी मार्करमने इंटरव्ह्यूत सांगितलं की त्यांनी विचारलं मार्करमला की ज्या ठिकाणी 2 रन निघू शकतात तिथं 1च रन निघाला तर तुला काय अडचण आहे का? त्यावेळेस मार्करमने पण सांगितलं की काय अडचण नाही, पण तू खेळपट्टीवर राहा. खूप महत्त्वाचा सामना आपल्या आयुष्यातला. आपण दोघांनी पण इथं असणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं अक्षरशः एक हाती किल्ला म्हणतो तसा एक पायी किल्ला टेंबाने लढवला. 50 केली, 66 रन केले आणि त्याचं खरं तर शतक व्हायला पाहिजे होतं. ही फार मनापासून इच्छा होती पण ते काय होऊ शकलं नाही. अख्खा लॉर्ड्सने ज्या माणसाला इतके वर्ष वेगवेगळ्या टोमण्यांचा वर्णभेदी टिप्पण्यांचा सामना करावा लागला त्याला स्टँडिंग ओवेशन दिलं क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटच्या मक्केमध्ये. कारण दक्षिण आफ्रिका क्रिकेट जे फॉलो करतात त्यांना माहीत असेल, त्यांचं कुठलंही पेज जाऊन बघा, टेंबावर टीका म्हणलं की कोटा प्लेयर नावाचा त्यांचा मुद्दा ठरलेला असतो आणि त्या बेसिसवर मग जे कृष्णवर्णीय चाहते असतात ते मग कुठल्या तरी मार्करमसारख्या व्हाईट प्लेअरचं नाव सांगणार आणि तुम्हाला हा दिसत नाही का, हा किती खराब खेळतोय, अशा प्रकारचं ते कंटिन्यू चर्चा चालू असते त्यांच्या फॅन पेजवर. कारण ही पार्श्वभूमीच अशी आहे त्यांच्या देशाची किंवा ह्या खेळाची खास करून. आजही साधारण 6 कृष्णवर्णीय खेळाडू संघामध्ये ठेवावे लागतात, हा कोटा असतो. त्यावर टेंबाने काल फार छान सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही कृष्णवर्णीय खेळाडू असता, त्यात खास करून कॅप्टन असता, तर तुमच्यावर इतरांपेक्षा स्वतःला सिद्ध करायचं दुप्पट बर्डन असतं. कारण तुम्ही फेल व्हायची लोक वाटच बघत असतात आणि फेल झाले की लगेच म्हणतात की हा फक्त कोटामुळा आलेला प्लेयर आहे. पण लोक ह्या पार्श्वभूमीवर हे विसरतात की पूर्ण ह्या टेस्ट सिरीजच्या 2 वर्षाच्या सायकलमध्ये फक्त कामिंदू मेंडिस सोडला श्रीलंकेचा, तर टेंबा बावमाचा ॲव्हरेज हा सेकंड हायेस्ट होता आणि अख्ख्या आफ्रिकेच्या टीममध्ये 50+ ॲव्हरेज असलेला मागच्या 3 वर्षातला तो एकमेव खेळाडू आहे. ह्याला काय म्हणतो आपण, पर्सनॅलिटी बायस म्हणू शकतो किंवा काय, ही फार ठिकाणी दिसून येणारी गोष्ट आहे. एखादा माणूस जर उंचापुरा हँडसम नसेल, दिसायला जरा यथातथा असेल, तर तो तितका काय त्याच्या क्षेत्रात भारी नसेल असं एक समजायची टेंडन्सी असते. आता पहिल्यांदा आपण टॉस वगैरे होताना जो फोटोशूट होतं त्यावेळेस कमिन्स, उंचापुरा, छान गोरापान आणि त्याच्या शेजारी टेंबा असं बघितल्यावर बऱ्याच जणांनी मनातल्या मनात कॅन्सलेशन करतात की अरे हा काय जिंकणं शक्य नाही. तर ज्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमला वर्णभेदाच्या इतिहासामुळं एक्झाईलमध्ये राहावं लागले इतके वर्ष, त्यांना पहिली ICC ट्रॉफी, पहिली म्हणतोय मी, दुसरी म्हणत नाही, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीला तशा अर्थाने म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप मी मानत नाही. पहिली चॅम्पियनशिप ही एका कृष्णवर्णीय कर्णधाराच्या नेतृत्वामध्ये मिळावी, हा खरंच पोएटिक जस्टिस आहे, काव्यगत न्याय आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी एक फुल स्टॉप लागला. जे बर्डन आहे, मंकी ऑन द बॅक म्हणतात इंग्लिशमध्ये, ते आता त्यांच्या पाठीवरून उतरलेला असेल आणि ह्या विजयाचा फायदा नक्कीच त्यांच्या भविष्यातल्या बऱ्याचशा टॉर्नामेंटमध्ये हा कॉन्फिडन्स त्यांच्या कामी येईल असा विश्वास वाटतो. जाता जाता थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो की आफ्रिकेला आणलं की का म्हणलं जातं वगैरे, ते माझ्या एका सेपरेट व्हिडिओमध्ये पण मी टाकलेलं आहे. कोण इच्छा असेल कोणाची तरी बघू शकता, यूट्यूबची लिंक पण देईन वाटलं तर मी, की मी दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा कट्टर चाहता कसा झालो. तर स्टोरी अशी की 1991ला बऱ्याच वर्षानंतरच्या बहिष्कारानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारताच्या पुढाकारांना प्रवेश मिळाला. त्या केपलर वेसल्स कॅप्टन होता. कोलकात्यात वगैरे शेवटचा सामना झाला होता त्या सिरीजमधला. अजून मी त्यावेळेस तर पहिलेलाच होतो, पण फोटो वगैरे बघितले, इतिहास वाचला आहे, त्यात त्याने नमस्कार वगैरे करून सर्वांना धन्यवाद दिलेला ते एक फुटेज फेमस आहे.
त्याच्यानंतर ते आल्या एक बातमी पसरली होती क्रिकेट जगतात सनसनीखेच, की जगातला सगळ्यात फास्ट बॉलर आणि जगातला सगळ्यात उत्तम फिल्डर हा दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये आहे. त्याच्यामुळे ज्या टीमला गेले 30-40 वर्ष कोणी बघितलं नाही, त्यांच्याकडं कोण आहेत बाबा हे प्लेयर म्हणून साहजिकच क्रिकेट जगतात एक उत्सुकता निर्माण झाली होती. आणि ते 2 खेळाडू होते, ॲलन डोनाल्ड आणि जॉन्टी रोड्स. तर 92च्या वर्ल्ड कपमध्ये, आता फार थोडक्यात सांगतो, 5 मिनिटात वाइंड अप करायचे. 92च्या वर्ल्ड कपमध्ये सगळे सामने जिंकून ते सेमीफायनलला आले होते. 13 बॉल 22 रन फक्त पाहिजे होती इंग्लंड विरुद्ध. आणि त्यावेळेस डकवर्थ लुईस रूल नसल्यामुळं पाऊस पडला की रन कमी न करता डायरेक्ट फक्त बॉल कमी करायचे. त्याच्यामुळं 13 बॉल 22चं लक्ष 1 बॉल 22 केलं होतं. तिथून तो जे दुर्दैवाचा फेरा सुरू झाला. 96ला लीग सिस्टीम होती, त्याच्यानंतर क्वार्टर फायनलचं स्ट्रक्चर होतं. त्यावेळेस 5च्या 5 लीग मॅच जिंकणारी आफ्रिकेची एकमेव टीम होती. त्यांना काय दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध डोनाल्डला वगळून सिमकॉक्स एक स्पिनर पाहिजे म्हणून घेतला. आणि लाराच्या वादळी शतकाच्या तडाख्यात आफ्रिका सलग 5 मॅच जिंकून तिथं येऊनसुद्धा हारली. 99चं तर डागणी होती ती, म्हणजे एक प्रकारची दुःस्वप्न होतं. खूप दिवस म्हणजे हॉन्ट ज्याला म्हणतात असं. आता काय देणं घेणं नव्हतं त्यावेळेस खरं तर आफ्रिकेच्या टीमचं, पण तो जे टाय होऊन बाहेर पडलेलं इतकं जिव्हारी लागलं होतं. तो माझ्यासाठी कलाटणी देणारा क्षण ठरला होता, की दक्षिण आफ्रिका ही सगळ्यात जास्त जिंकू वाटणारी आवडणारी टीम झाली माझी भारताच्या पुढं त्या साधारण 17 जून 1999. आणि ते जे गिब्जनं कॅच सोडलेली होती 13 जूनला आणि स्टीवा तथाकथित, कारण असं कन्फर्म नाही म्हणलं होतं की तू कॅच नाही वर्ल्ड कप सोडलास, त्याच दिवशी स्मिथकडून 2 रनवर असताना बावमाची कॅच सुटली 26-27 वर्षानंतर. हा एक दैवयोग म्हणू शकतो. त्याच्यानंतर 2003ला मायदेशात वर्ल्ड कप होता. जिंकायसाठी 1 रन पाहिजे असताना डकवर्थ लुईसचं कॅल्क्युलेशन चुकलं. पॉलॉकचा निरोप द्यायचा, तो कॅप्टन होता, आणि ती पण मॅच टाय होऊन आफ्रिका बाहेर पडली. 7ला काय एवढं दुःख नाही. ती राक्षसी ऑस्ट्रेलियन टीम होती, ती सगळ्याला चिरडत होती. 11ला क्वार्टर फायनल परत हारागिरी करून जिंकण्याच्या दाढेतून पराजय खिचून आणला. 15ला परत 99 नंतरचा सगळ्यात दुःखद पराभव होता तो न्यूझीलंडसोबतच्या सेमीफायनलचा. ती सगळ्यात बेस्ट टीम होती माझ्या मते आफ्रिकेच्या इतिहासातली. स्टेन, मॉर्केल, रबाडा, एबीडी असे एकाचड एक दिग्गज असतानासुद्धा त्यांना ट्रॉफी जिंकता आली नव्हती. ट्रॉफीनी हुलकावणी दिली होती. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपलं म्हणलं तर ह्या T20 वर्ल्ड कपची हारलेली फायनल. तर असे सगळे दुःस्वप्न, कधी पाऊस, कधी नियम, कधी स्वतःची हाराकिरी, ह्या गोष्टीमुळं आफ्रिका देशामध्ये क्रिकेट हा फार काय प्रसिद्ध खेळ नाही आहे. तो 2-3 नंबरला लागतो, कारण त्यांची रग्बीची टीम इतकी जबरदस्त आहे. त्याला बॉक्स म्हणतात, स्प्रिंग बॉक्स. त्यांनी जवळपास मला वाटतं 3-1 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत. आणि कुठल्याही देशात काय राहतं की तुमच्या देशाची टीम जर एखादी स्पर्धा जिंकत असेल तरच तुमच्या देशात त्याचं वातावरण निर्माण होते. एखादा देश फारच वर्षानुवर्षे खराब खेळतो आणि काहीच जिंकत नाही, अशा वेळेस खेळ टिकण्याचं किंवा लोकप्रिय होण्याची शक्यता फार कमी असते. त्याच्यामुळं आपण जसं आता मोबाईलच्या क्लिकमध्ये सहजासहजी देशातली कुठलीही क्रिकेट मॅच बघतो, तर आफ्रिकेमध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये इवन त्यांची कालची मॅचसुद्धा टी व्हीवर घरी बघता येईल का नाही. SABC नावाचं त्यांचं चॅनल आहे आपल्या दूरदर्शनसारखं, त्याच्यावरती टेलिकास्ट झाली नाही बहुतेक. आणि बऱ्याच हजारो, म्हणजे मेन चंक ऑफ द पॉप्युलेशनला ती मॅच बघता आली नाही, फॉलो करता आली नाही. त्यांचं क्रिकेट बोर्डही अतिशय गरीब आहे. त्याच्यामुळं म्हणजे बरेचसे खेळाडू अकाली रिटायर होऊन जगभरातल्या लीगला जायला बघतात. त्यानंतर कोलपाक डील नावाचा प्रकार होता 2016पर्यंत, जो ब्रेक्झिट नंतर थांबला. याच्यावर परत कधीतरी बोलीन, की काउंटी क्रिकेटमध्ये जाता यायचं आफ्रिकेच्या प्लेयरला सहजासहजी. खूप दर्जेदार प्लेयर त्यांचे परदेशात निघून गेले. काउंटीला न गेलेल्यामध्ये बाकीमध्ये केविन पीटरसन असेल, मार्नस लॅब्युशन असेल, ज्या ग्रँड एलियटनं 6 मारून 2015ची सेमीफायनल आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडला जिंकून दिली, तोसुद्धा दक्षिण आफ्रिकेचा. असे किती प्लेयर, म्हणजे आफ्रिकेच्या बाहेर गेलेल्या प्लेयरचीच एक बेस्ट वर्ल्ड 11 निघू शकेल इतके प्लेयर त्यांचा देश सोडून गेलेले होते. ह्याच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट आठवली, की SC20 नावाची स्पर्धा ह्या गोष्टीसाठी त्यांना सुरू करणं खूप गरजेचं होतं.
कारण त्यांच्या बोर्डाकडे थोडा तरी पैसा यावा, देशातले खेळाडू देशात थांबावे. त्याच्यामुळं त्यांनी काय केलं, ह्या टेस्ट सायकलमधली दुसरी जी कसोटी मालिका होती भारताच्या नंतरची, जी त्यांनी एक अशी ड्रॉ केली होती, त्याच्यामध्ये त्यांनी अ दर्जाचा सोडा, ब दर्जाचा सोडा, क दर्जाचा संघ न्यूझीलंडमध्ये पाठवला. त्याच्यात 11पैकी जवळपास 7-8 लोक हे डेब्युटंटच होते, म्हणजे जे साऊथ आफ्रिकेतल्या लोकांना पण त्यांचे नीट नाव माहीत नसतील अशा टीमला तिथे त्यांना पाठवावं लागलं. कारण मेन खेळाडू सगळे हे इनॉग्रल AC-20 खेळणार होते. अस्तित्वाचा प्रश्न होता इथं. आता बरेच टीका झाली की कसोटीला यांनी अपमानित केलं, क दर्जाचा संघ पाठवला. तिथं अर्थातच 2-0 असा धोबीपछाड त्यांना मिळाला. पण त्याच्यानंतर वेस्ट इंडिज, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश अशा सगळ्या कसोटी मालिका जिंकून त्या पण एक मालिका सोडली तर तेंबाच्या कसोटीत हा एक विक्रम सांगायचा राहिला की चॅपमन नावाचा कोणतरी खेळाडू होता 1926 ते 30 डेब्यूटमध्ये पहिल्या 10 कसोटी सामने कॅप्टन्सी केलेल्या ह्याच्यात सर्वात हायेस्ट पर्सेंट आता हे तेंबाचं आहे. 10पैकी त्याने ज्या 10 कसोटीत कॅप्टन्सी केली आत्तापर्यंत त्याच्यातल्या 9 जिंकल्यात आणि फक्त 1 ड्रॉ केलेली आहे. त्याच्यामुळं हे पण एक रेकॉर्ड म्हणायचे लोक की हेझलवूड, स्टार्क, कमिन्स हे आयुष्यात एक पण फायनल हरले नाहीत, नॉकआउट हरले नाहीत. आणि तर दुसरीकडं होतं तेंबा शेटचं रेकॉर्ड, ते ह्या सगळ्यांवर भारी पडलं. तर अशा प्रकारे दशकांचा, शतकांचा पण म्हणू शकतो हा दुष्काळ काल एकदाचा संपुष्टात आला. जरी हा वर्ल्ड कप नसला तरी हा विजय महत्त्वाचा आहे. वर्ल्ड कप अर्थातच ह्याच्यापेक्षा जास्त समाधान देणारा विजय ठरला असता जर ते जिंकले असते तर. वन डे वर्ल्ड कप ज्यावेळेस ते जिंकतील त्यावेळेस खरा आनंद होईल. आणि केप ऑफ गुड ऑफ नावाची एक पोस्ट लिहिली ती मी फेसबुकवरच, त्याच्यात म्हणले की बाबा हे एक केप ऑफ गुड ऑफसारखं मोमेंट आहे. आणि आता वादळी जे प्रदेश आहेत ते पाठीमागं सोडून एक नवीन वैभवशाली प्रदेश, वैभवशाली क्षितिज दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला बघायला मिळतील अशी अपेक्षा आहे. भविष्यात ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो, डिवाल्ड ब्रेविस ज्याला AB डिव्हिलियर्स म्हणतात, त्याच्यानंतर लुहान डी प्रिटोरियस खूप चांगला खेळाडू होऊ शकतो मला वाटते, क्वेना मफाका, ही 3-4 खेळाडूचे नाव आत्ता सांगतो. बेंच स्ट्रेंथ फार चांगली आहे भविष्यातली येणारी, फक्त त्यांनी टिकून ठेवली पाहिजे. त्यांच्या दरिद्री धोरणामुळे कोणी टिकत नाहीत देशात खेळाडू जास्त. ह्या खेळाडूंच्या बळावर आफ्रिका पूर्वीसारखं वैभव प्राप्त करू शकेल असं वाटतंय. व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल नक्कीच कॉमेंट करा. वाटलंच शक्य झालं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा यूट्यूबला जर बघत असाल तर. धन्यवाद. अनिरुद्ध ढगे, एक दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम चाहता.